नमस्कार, मी डॉक्टर राजन पाटील. मित्रांनो, खूप सारे लोक प्रश्न विचारतात की नाडी परीक्षणचा आणि मनाचा काय संबंध. तर ॲक्च्युली नाडी परीक्षणचा आणि मनाचा जो संबंध आहे तसा स्पिरिच्युअलचा पण संबंध आहे. ओके, आज आपण ह्या विषयावर चर्चा करूया की नाडी परीक्षणचा आणि मनाचा काय संबंध. ॲक्च्युली सायकॉलॉजी हा जो विषय आहे त्या सायकॉलॉजी विषयाला आपण फिजिकली इन्क्लूड करून टाकलेलं आहे. आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेद हे म्हणतं की समजा एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये गडबड आहे, तर तो चिडचिडपणा करेल, बद्धकोष्ठतेमुळे त्याच्या विचारांमध्ये काय प्रॉब्लेम येईल, वात वाढला तर काही काम करायची इच्छा होत नाही, वगैरे वगैरे वगैरे. उदान वायू, अपान वायू, प्राणवायू, हे सगळ्या वात पित्त कफचे जे उपप्रकार आहेत ते उपप्रकार जे आहे ते शरीरामध्ये काही ना काही चेंजेस झाल्यानंतर आपली मानसिक अवस्था पण बदलते. आमच्याकडे एक पेशंट आलं होतं. त्या पेशंटला काही करायची इच्छाच होत नव्हती आणि खूप टेन्शन राहायचं, छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन. अगदी घरात छोटीशी गोष्ट आहे, झाडू मारणं, त्याचं पण टेन्शन. आणि खूप टेन्शनमुळे तो व्यक्ती जो आहे तो कन्फ्यूज झालेला होता. आणि वयाचे 20 ते 22 वर्ष, लिटरली 20 ते 22 वर्ष सायकॅट्रिकच्या गोळ्या घेत होता. बरं, ह्या गोळ्या घेऊनही काय होत होतं? काहीच नाही. त्याच्या आयुष्यामध्ये फक्त झोप जी आहे ती वाढलेली होती. मेडिसिनचा जो इफेक्ट होता तो वाढला होता, बाकी काही झालेलं नव्हतं. आम्ही त्यांना चेक केल्यानंतर नंतर कळलं की उदान वायूमध्ये प्रॉब्लेम आहे. उदान वायूवर ट्रीटमेंट दिली. ज्या व्यक्तीला 20 ते 22 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे तो व्यक्ती 1 महिन्यामध्ये चांगला होतो. का बरं? कारण की फिजिओलॉजीमध्ये चेंजेस झाल्यानंतर काही चेंजेस हे सायकॉलॉजीमध्ये होतात आणि या सायकॉलॉजिकली ट्रीटमेंट नाही तर फिजिकली ट्रीटमेंट दिली पाहिजे, हे आयुर्वेद सांगतं. या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. आपले जे काही आजी आजोबा वगैरे आहेत त्यांना सगळ्या या गोष्टी माहिती होतात. समोरचा व्यक्ती चिडचिड करायला लागला, काही गोष्टी करायला लागला, तर त्याची नजर उतरवली जायची. अग्नितत्व डिस्टर्ब झालं की नजर उतरवली जाते. हे आपल्याला माहीत नाही, आपण त्याला अंधश्रद्धा म्हणतो. ठीक आहे, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर समजा मी एखाद्या व्यक्तीचं नाडी परीक्षण केलं, वात पित्त कफ वात प्रकृतीची मला वाटली, त्या वाताचा मला उदान वायू, प्राणवायू, अपान वायूमध्ये काहीतरी चेंजेस वाटला, तर ते जे वायू आहेत ते जसे शरीरावर काम करतात तसं मनावर पण काम करतात. प्राणवायू जो आहे तो फोकसवर काम करतो. आपलं लाईफमधलं फोकस काय आहे? बऱ्याच लोकांचा तुम्ही बघा की प्राणवायू जो आहे तो कॉन्फिडन्सवर पण काम करतो. जर एखाद्या व्यक्तीचा घसा दुखत असेल ना तर त्याचा कॉन्फिडन्स पण लूज होतो. का? कारण की प्राणवायूमध्ये गडबड आहे. व्हायरल इन्फेक्शननी घसा दुखणं वेगळं आणि प्राणवायूने घसा दुखणं वेगळं, पण ते शोधता आलं पाहिजे. म्हणजे आयुर्वेदाने जे पण वातपित्त कफ आणि या वातपित्त कफाचे जे 5-5 उपप्रकार दिलेले आहेत ते जसे शारीरिक कार्य करतात तसंच ते मानसिक पण काही कार्य करतात. ह्या गोष्टींचं एक स्पेसिफिक विश्लेषण जे आहे ते सांगितलेलं आहे. ह्या विश्लेषणाचा अभ्यास करून, नाडी परीक्षण करून समोरचा व्यक्ती सायकोलॉजिकली कशा पद्धतीने त्याच्या लाईफमध्ये चेंजेस आहेत, काय पॉझिटिव्ह चेंजेस आहेत, काय निगेटिव्ह चेंजेस आहेत, या गोष्टी ओळखता येतात. आपण नाडी परीक्षणला फक्त वात आणि पित्त आणि कफ ओळखणं आणि त्या रिलेटेड ट्रीटमेंट देणं यापर्यंत सीमित ठेवलं मधल्या जनरेशनने. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी माहीत नाही आहे. पण खूप अवघड नाही आहे. काय करायचं आहे हो? एवढंच करायचं आहे की जे पण जुने धर्मग्रंथ आहे ना त्यांना काढा आणि ते काढल्यानंतर त्यांना अभ्यास करायला सुरुवात करा. त्यावेळेस आपल्याला कळतं की मनामध्ये असंख्य विचार असतात. त्या विचारांना स्थिर करण्याची जी क्षमता आहे ना ती पण आयुर्वेदानं दिली. यामध्ये आयुर्वेद 2 पावलं पुढे जातं. योगा, मेडिटेशन, या ज्या गोष्टी आहेत ना, या आयुर्वेदाने ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या मनावर कार्य करतात. हेच नाही तर पॉझिटिव्ह पण कार्य करतात. हेच नाही तर इंटेलेक्च्युअल आणि सायकोलॉजिकली डेव्हलपमेंट रिलेटेड खूप मोठ्या प्रमाणात कार्य आहे. खूप सारे लोक असे आहेत की ज्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये श्वासावर लक्ष केंद्रित करून आपली स्वतःची डेव्हलपमेंट केलेली आहे. मग आयुर्वेदाने जे सांगितलेलं आहे ना त्या सांगितलेल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या आपल्याला जर नाडी परीक्षण मुळे कळल्या तर आपण त्या व्यक्तीला सायकोलॉजिकली पण ट्रीटमेंट देऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल झाला म्हणजे फक्त मनामध्येच त्याला काहीतरी चेंजेस झाला असं गृहीत धरून आपण नाही जायला पाहिजे. शरीरामध्ये खूप सारे असंख्य बदल होत असतात. त्या बदलांमुळे पण मनावर परिणाम होत असतो आणि तो मनावरचा परिणाम काढून टाकण्यासाठी शरीरावर ट्रीटमेंट दिली गेली पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. सायकोलॉजी कुठपर्यंत आणि फिजिओलॉजी कुठपर्यंत हे जोपर्यंत आपल्याला क्लिअर होत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला सायकॅट्रिककडे पाठवू नका. आणि हा एक सायकोलॉजी हा काय विषय आहे, मी त्यांना इग्नोर करतोय, मी त्यांना विरोध करतोय अशातला पार्ट नाही आहे. परंतु खूप सारे सायकॅट्रिक असे ज्यांनी स्वतः सुसाईड केली. तुम्ही तर समोरच्याला मोटिवेट करायला पाहिजे. तुम्ही स्वतः सुसाईड करत आहात म्हणजे सायकोलॉजी काय आहे हे तुम्हाला नाही समजलं. मॉडर्न सायन्सपेक्षा आयुर्वेद
ज्या पद्धतीने सायकोलॉजी डेफिनेशन करतं ती योग्य वाटते, आधारभूत वाटते. तर मित्रांनो, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की नाडी परीक्षांनी सायकोलॉजिकली ट्रीटमेंट देता येते का? तर हो, देता येते. नाडी परीक्षांनी समोरच्या व्यक्तीच्या जर मनामध्ये काही चेंजेस झालेले असेल तर ते शारीरिकदृष्ट्या ट्रीटमेंट देऊन सॉल्व्ह होतात का? हो, होतात. आणि हेच नाही तर नाडी परीक्षांनी एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेला असेल वगैरे वगैरे खूप प्रॉब्लेममध्ये आला असेल तरी पण त्या व्यक्तीला योगा, मेडिटेशन आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट ह्या गोष्टीतून त्याला बाहेर काढता येतो. मित्रांनो, नाडी परीक्षण करून सायकोलॉजिकली गोष्टी समजतात. आपण काही दिवसानंतर परत मी एक व्हिडिओ बनवेल. स्पिरिच्युअल गोष्टी पण नाडी परीक्षांनी समजतात, त्या गोष्टीवर आपण विचार करू. सध्या नाडी परीक्षांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक, फिजिकल, सायकोलॉजिकली आणि स्पिरिच्युअल ह्या गोष्टींचं आकलन करता येतं. ह्या गोष्टी शिकवण्याचा आमचा ॲडव्हान्स कोर्ससुद्धा आहे. ज्यांनी बेसिक कोर्स केला आहे त्यांना आम्ही फिजिकली बऱ्याच गोष्टी सांगितल्या, सायकोलॉजिकली काही गोष्टी सांगितल्या, परंतु फिजिकली, सायकोलॉजी आणि स्पिरिच्युअली या तिन्ही गोष्टींचा संगम आम्ही एक ॲडव्हान्स नाडी परीक्षण कोर्स तयार केलेला आहे. त्या कोर्स जर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला डीप आयडिया येईल. हेच नाही तर तुम्ही मला जर काही पर्सनली प्रश्न जरी विचारले तरी आपण त्याविषयी चांगल्या चर्चा करू शकतो. धन्यवाद.